नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात कधी अचानक पाल दिसली की मनात एकच प्रश्न येतो, हे काही शुभ संकेत आहे की काहीतरी अशुभ घडणार आहे. भारतीय परंपरेत आणि वास्तुशास्त्रात पाल दिसण्यामागे अनेक रहस्य सांगितली गेली आहेत. काही लोक याला नशिबाशी जोडतात, तर काहींना वाटतं की हे फक्त साधा प्राणी आहे. पण खरंच सत्य काय आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. घरात पाल येणे शुभ आहे की अशुभ, कोणत्या वेळी पाल दिसली तर त्याचा अर्थ काय होतो आणि यामागे लपलेले खरे विज्ञान आणि श्रद्धा काय सांगतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी कदाचित तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नसेल. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, घरात पाल दिसली की अनेक जण आरडाओरड करण्यास सुरुवात करतात. अनेकदा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात घराच्या भिंतीवर पाल दिसते, तिला पाहताच आपल्यापैकी अनेकांना किळस येते. पण पाल घरात दिसणे शुभ असते की अशुभ, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. जसे घराच्या खिडकीत कावळा ओरडायला लागला की आजही म्हणतात, म्हणजे आज घरी पाहुणे येणार आहेत. ही झाली कावळ्याची गोष्ट. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घरात दिसणारी पाल देखील तुम्हाला भविष्याचे संकेत देत असते. पाल हा शब्द घेतला तरी आपल्याला किळस वाटते आणि खूप जास्त भीती वाटते. पुरुष असो किंवा स्त्री, त्यांची पाल दिसली की तपतप होते. घरात नको असणारी पाल तुम्हाला काही संकेत देत असते. मंडळी, घरात पाल दिसणं ही सामान्य गोष्ट आहे, पण पालीचे संकेत नक्कीच सामान्य नसतात. पालीचं घरात येणं, एखाद्या विशिष्ट जागी पाल दिसणं किंवा पाल वारंवार पडणं हे विशेष संकेत मानले जातात. ज्योतिषशास्त्र, शकुनशास्त्र आणि वास्तुशास्त्रात या संकेताविषयी सांगितलं गेलं आहे. घरातील जमिनीवर वारंवार पाल पडत असेल तर ते अशुभ मानलं जातं. तसेच घरातील एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या अंगावर पाल पडणं हे देखील शुभ किंवा अशुभ संकेत असतात. पाल जमिनीवर सतपटत चालत असेल तर हे चांगलं मानलं जातं. पालीला कधीही त्रास देऊ नये, तसेच तिला कदापि मारू नये. घरातील देवघराजवळ पाल दिसणं हा शुभ संकेत आहे. यामुळे घरात समृद्धी वाढू शकते. भविष्यात तुम्हाला मोठा धनलाभ मिळण्याचे हे संकेत असू शकतात. जर शुक्रवारी देवघरात किंवा देवघरात जवळ पाल दिसली तर लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा आहे असं समजावं. मंडळी, घरामध्ये काळ्या रंगाची पाल दिसणं अशुभ मानलं जातं. धनहानी होणं किंवा एखादी समस्या निर्माण होण्याचे हे संकेत असतात. पाल हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं, पण काळ्या रंगाची पाल ही अलक्ष्मी मानली जाते. त्यामुळे देवघराजवळ काळी पाल दिसणं अशुभ मानलं जातं. घरात एका वेळी 2 पाली दिसणं सामान्य आहे, पण 2 पाली आपापसात भांडताना दिसला तर तो अशुभ संकेत मानला जातो. पालींची भांडणं पाहणं हे घरात आजारपण सुरू होण्याचे संकेत आहेत. याचा अर्थ घरातील एखादा सदस्य आजारी पडू शकतो. मनात शंकेची पाल चुकचुकणे हा वाक्प्रचार आपण बालपणीपासून ऐकत आलो आहोत. पण पालीचे प्रत्यक्ष चुकचुकणे, कानावर पडणे शुभ मानले जाते. नव्हे तर घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे असेही मानले जाते. छताला चिकटून बसलेली पाल चुकून आपल्या अंगावर पडली तर तिचे आपल्या उजव्या बाजूला पडणे शुभ, तर डाव्या बाजूला पडणे अशुभ मानले जाते. उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी होते, तर डाव्या हाताला पडल्याने धनहानी होते असे म्हणतात. आपण झोपेत असताना पोटावर पाल पडली तर पोटाचे विकार उद्भवतात. मात्र पायाला पाल स्पर्शून गेली तर दीर्घकाळापासून सुरू असलेले आजार बरे होतात. भिंतीवर सरपटणाऱ्या मगरी सदृश्य पाली नेमक्या महत्वाच्या कामाला घराबाहेर पडताना दिसल्या तर त्यांचे दर्शन काम यशस्वी होणार असल्याचे द्योतक मानले जाते. तर कामासाठी निघताना पाल अंगावर पडणे अशुभ मानले जाते. नवीन वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर एखादी पाल मृतावस्थेत दिसणे अशुभ ठरते. त्या घरात आजारपण येऊ शकते. तर 2 पालींना भांडताना पाहणे प्रियजनांचा वियोग होणार असल्याचेही संकेत आहे. 2 पालींचे मिलन होताना पाहणे घरात शुभकार्य घडणार असल्याचे दर्शवतात. आता ते शास्त्र संकेत लोकांनी आपल्या पूर्वानुभवावरून लिहिले आहेत. तुमचा पालदर्शनाचा अनुभव काय आहे ते सांगायला विसरू नका. मंडळी, भविष्यातील संभाव्य घटनांची जाणीव करून देण्यासाठी निसर्गाने अनेक माध्यमे निर्माण केली आहेत. असे मानले जाते पशु, पक्षी आणि प्राणी हे देखील त्या माध्यमांपैकी एक आहेत. पशु, पक्षी, प्राणीही अनेक गोष्टींमधून आपल्याला भविष्यातील घडामोडींचे संकेत देतात. पशु, पक्षी, प्राणीही अनेक गोष्टींमधून आपल्याला भविष्यातील घडामोडींचे संकेत देत असतात. सध्या अशा गोष्टींवर पूर्णपणे विश्वास ठेवला जात नाही, परंतु शगुनशास्त्रांमध्ये पशु, पक्षी इत्यादींकडून प्राप्त होणाऱ्या संकेतांचे वर्णन स्पष्टपणे आढळते. प्रत्येकाच्या घरात आढळणारी पाल देखील भविष्यातील अनेक घटनांचे संकेत देत असते. असे म्हणतात
की पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला पडून डाव्या बाजूने खाली उतरली तर पदोन्नती, धनलाभ होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मानसन्मान मिळण्याची शक्यता असते. जर पाल आवाज करताना दिसली तर आपल्याला आपला एखादा जुना मित्र भेटू शकतो. शकुन शास्त्रानुसार समजा तुम्हाला दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच तुम्हाला काही शुभवार्ता मिळू शकते किंवा शुभ घटना घडू शकतात. मात्र असं फार दुर्मिळ आहे, कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते. असे मानले जाते की सकाळी पाल दिसणे आर्थिक लाभ आणि उत्पन्न वाढीचे लक्षण आहे. तर घराच्या पूजेच्या ठिकाणी किंवा पूजेच्या ठिकाणी पाल दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार पूजेच्या घरात पाल दिसणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. तुम्हाला पूजेच्या घराच्या आत किंवा आजूबाजूला पाल दिसली तर तिला हकलून देऊ नका. ज्या घरात पूजेच्या ठिकाणी पाल असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. दिवाळीच्या रात्री पाल दिसणंही शुभ मानलं जातं.